नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी श्री गायकवाड आर्यल आपणा सर्वांचे आजच्या विषय समाजशास्त्र प्रकरण पहिले भारतीय समाजाचा परिचय भाग 5वा म्हणजे तास 5वा यात स्वागत करतो. आपण हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक मन लावून ध्यान देऊन लक्षपूर्वक बघून त्यास लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. बघूया भाग क्रमांक 5वा तास 5वा. भारतामधील मध्ययुगीन काळ हा परकीय आक्रमणाचा काळ होता. सुरुवातीचे मुस्लिम आक्रमक हे भारतातील समृद्ध साधन संपत्तीची लूट करण्यासाठी भारतात आले. पुढे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात मूळ भारतीय संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांचा मिलाप घडून आला. इंडो इस्लामी स्थापत्य, यांत्रिक साधनाचा वापर आणि हिंदू उर्दू म्हणजे हिंदुस्थानी भाषेचा उगम ही या काळाची वैशिष्ट्ये होती. अमीर खुसरो हा 13व्या शतकात होऊन गेला. हिंदुस्थानी भाषेच्या तत्कालीन रूपाचा उल्लेख हिंदवी असा केला जातो किंवा केला आहे. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळामध्ये भारतातील अनेक हिंदू, जैन, बौद्ध मंदिराची तोडफोड आणि विटंबना केली गेली. आपणाला हे माहीत हवंय काय? प्रमुख परंपरा आणि उपपरंपरा. मिल्टन सिंगर आणि रॉबर्ट रेडफील्ड या उत्तर भारतात काम करणाऱ्या दोन सामाजिक मानवशास्त्रज्ञांनी संस्कृतीच्या संदर्भातील प्रमुख परंपरा आणि त्या अंतर्गत असलेल्या उपपरंपरा या संकल्पना मांडल्या. त्यांच्या मते एखादी सांस्कृतिक व्यवस्था ही प्रमुख परंपरा, उपपरंपरा यांच्या परस्पर सहयोग आणि परस्परावलंबन यांनी परिपूर्ण होत असते. नंबर 1 प्रमुख परंपरा, ज्यामध्ये विज्ञान, तत्वज्ञान, ललित कला, भल्याबुऱ्यांचे चिंतन, मनन अशा सर्व पैलूंनी युक्त असलेली प्रभावशाली विचारसरणी आहे आणि इतर उपपरंपरांना सामावून घेण्याची क्षमता आहे. अशी परंपरा म्हणजे प्रमुख परंपरा होय. उदाहरणार्थ हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत ही प्रमुख परंपरा. नंबर 2 उपपरंपरा. उपपरंपरामध्ये लोकधर्म, लोकसाहित्य आणि लोककला यांचा समावेश असतो. त्यात लोककलेमध्ये कोणकोणते? उदाहरणार्थ महाराष्ट्रातील लावणी, पोवाडा, लेझिम यासारख्या परंपरा आणि केरळमधील कलरीपुट्टू ही कला यासारख्या कला आपणास माहीत हव्या. प्रमुख परंपरा आणि उपपरंपरा. पुढील भाग, दिल्ली सुलतानशाहीत सरंजामशाही पद्धतीची अधिकाऱ्याची उतरंड होती. सरंजामशाही कशी होती? त्यांच्यामध्ये पण वरचा खालचा हीन असे दर्जे होते. त्या उतरंडीचे ढोबळमानाने 4 वर्ग सांगता येतात बघा. त्या उतरंडी ढोबळमानाने 4 वर्ग सांगता येतात. पहिला वर्ग होता सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमराव वर्ग. कोणता? सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमराव वर्ग. यात कोण येत असे? सुलतान, त्याचे नातेवाईक, हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब. नंतर धर्मगुरूचा एक वर्ग. धर्मगुरूत कोण यायचं? उलेमा म्हणजे मुस्लिम धर्मगुरू आणि ब्राह्मण. तिसरा वर्ग नागरी प्रजाजन, सामान्य फळीतले लोक. श्रीमंत व्यापारी. नागरी प्रजाजनमध्ये कोण यायचं? नागरी म्हणजे शहरी, नागरी म्हणजे शहरी प्रजाजन. त्यामध्ये कोण यायचं? श्रीमंत व्यापारी आणि कारागीर. आणि शेवटचा चौथा वर्ग राहायचा तो गावकरी. गावकरी म्हटलं की लगेच लक्षात आलं असेल, सरकारी तिजोरी सारा जमा करणारा, सारा म्हणजे कर, टॅक्स जमा करणारे खेड्यातील शेतकरी हा चौथा वर्ग. त्या काळात सुद्धा जातीव्यवस्था कठोरपणे पाळली जात होती. अभ्यासकाच्या मते बादशाह अकबराच्या पद्धतशीर प्रयत्नामुळे, अभ्यासकाच्या मते आजपर्यंत जे काही बादशाह होऊन गेले त्यामध्ये अकबर बादशाह हे सुद्धा एक आदर्श बादशाह होते, धर्मनिरपेक्ष वृत्तीचे बादशाह होते. आणि म्हणून अभ्यासक असं म्हणतात
की अकबर बादशहाच्या पद्धतशीर प्रयत्नामुळे भारताला एक समर्थ आणि स्थिर राजकीय प्रशासन पद्धती मिळाली. भारतात साम्राज्याचा दूरवर विस्तार करणारे महाराजे होऊन गेले. त्यांच्यापैकी काहींची राजवट कल्याणकारी होती. बरेच राजे होऊन गेले, बरेच कल्याणकारी होते, काही छेडणारे होते, त्रासदायक होते. तर बरेचसे राजवट कशात कल्याणकारी, तर काही अतिशय जुलमी होत्या. काही साम्राज्यामध्ये शांती नांदत होती, तर काही भययुक्त, नेहमीच भीती वाटणारी होती, रक्तपाताने कलंकित झाली होती. भारतामधील मध्ययुग हा सर्वाधिक अंधकाराचा काळ होता असे अनेकदा म्हटले जाते. युरोपच्या मध्ययुगाच्या बाबतीत तेच वास्तव होते. असे असले तरी समाजशास्त्राचे अभ्यासक या नात्याने आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या अंधकार युगाचे परिणामस्वरूप असे काही बदल घडून आले की ज्यामुळे भारतीय समाज स्वरूप बदलून गेले. आता भारताच्या अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशाशी असलेल्या व्यापारांच्या भरभराटीबरोबरच ललित कला, स्थापत्यकला, शिल्पकला याचाही उत्कर्ष झाला. बादशाह अकबरने स्थापन केलेला दिन-ई-इलाही हा नवीन धर्म नैतिक तर्कशुद्धतेवर आधारला होता. 19व्या शतकाकडे वाटचाल होत असताना भारतीय समाजातील विविध धर्म आणि पंथातील उदारमतवादी आणि सनातनी समूहामधील दरी वाढत गेली. असे ध्रुवीकरण झाले, यामध्ये आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. कारण भारतातील धार्मिक गटामध्ये अशा प्रकारचे ध्रुवीकरण घडण्यात जणू पायंडाच पडलेला दिसतो. तो अगदी 21व्या शतकापर्यंत आजपर्यंत आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. इथंही तसंच दिसून येतंय. आता पुढचा मुद्दा म्हणजे शहरीकरण. शहरीकरण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे. शहरीकरणात नागरीकरण असेही म्हणतात. औद्योगिकरण म्हणजे कारखानदारी. या आधुनिक काळातील लोकप्रिय दृष्टिकोनाला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसणारे नागरीकरण छेद देणार आहे. आधुनिक औद्योगिकरणाचा मागमूस नसतानाही हडप्पा संस्कृतीमध्ये पूर्वनियोजित नगरे, अगदी नियोजनबद्ध शहर वसवलेली होती. असं उत्खननामध्ये आढळल्या नगराची आपल्याला काही उदाहरणं, दाखले मिळाले आहेत, पुरातत्व विभागाने सांगितलं आहे. आणि तेथील जीवनप्रणाली ही नगरामध्ये म्हणजे शहरामध्ये जीवन जगण्याची प्रणाली कशी आहे, पद्धती कशी आहे ते सांगितले. पहिली नागरी संस्कृती म्हणता येईल त्याला. पुरातत्वीय पुराव्यावरून अशी दिसते की हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे नागरी जीवन विकसित स्वरूपाचे होते. काही घरामधून विहिरी, जुन्या काळामध्ये घरांमध्ये मोठा वाडा असला त्या वाड्यामध्ये विहीर असायची, मोठं स्नानगृह असायचं. नगरामध्ये बंद आणि भूमिगत गटारे होती. सामाजिक परिस्थिती ही मेसोपोटेमिया आणि इजिप्त येथील समकालीन प्रगत नागरी संस्कृतीसारखीच प्रगत होती. सुमेरियन इष्टिकालेखामध्ये हडप्पा संस्कृतीच्या प्रगत व्यापाराचे उल्लेख केले आहेत. उत्तर वैदिकीय काळाच्या उत्तरार्धात असे दिसते की पशुपालकांचे भटके जीवन जगणारे आर्य लोक पंजाबपासून पूर्वेकडे गंगानेच्या खोऱ्यापर्यंत पसरले होते. आर्य लोक त्या प्रदेशात त्यांना जंगलतोड करून तेथील जमीन लागवडीखाली आणली होती. इसवी पूर्वी सुमारे 500 ते 200 वर्षे या कालखंडात या प्रदेशात दुसरे नागरीकरण झाले. या काळामध्ये अनेक शहरं उदयाला आली, जी नागरी संस्कृतीची केंद्र बनली. हळूहळू मगध महाजनपदाच्या राजाने या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केले. त्यातून मौर्य साम्राज्याच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली. हा काळ पूर्ववैदिक संस्कृतीपेक्षा भिन्न वैशिष्ट्ये असलेल्या संस्कृतीचा काळ होता. वैदिक लोकांच्या सुरुवातीच्या जनपद या नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या छोट्या राज्यांनी विस्तार करण्यास प्रारंभ केला आणि विविध जनपदाच्या एकत्रीकरणातून महाजनपद निर्माण झाली. त्यातील काहीमध्ये राजेशाही सत्ता होती, तर काहीमध्ये गणराज्य पद्धतीची राज्यव्यवस्था होती. या महाजनपदांनी अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत आणि महाराष्ट्राचा काही प्रदेश आपला होता.
हडप्पा नागरी संस्कृती नंतर या कालखंडात पुन्हा एकदा महाजनपदामधून नागरी जीवन उदयाला आले. त्यांचा पुरातत्वीय पुरावा उत्तर भारतातील चकाकीदार काळी भांडी NBP नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर या नावाने ओळखणाऱ्या संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननामधून मिळालेला आहे. त्या काळातील नगरांची आणि तेथील जनजीवनाची माहिती जैन बौद्ध संस्कृत सूत्रवाङ्मयातून मिळते. याच काळामध्ये धातूच्या चलनी नाण्याची सुरुवात झाली. महाजनपदामधील राजधानीची नगरे ही सत्तेची आणि व्यापारी केंद्रे बनली. या नगरामध्ये कारागीर व्यापारी श्रेणी प्रस्थापित झाल्या. अंतर्गत आणि दूरवरच्या व्यापारासाठी पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणाऱ्या हमरस्त्याचे जाळे निर्माण झाले. राजा या पदाला सर्वाधिक सामर्थ्य आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. कारभारामध्ये राजाला सहाय्य करण्यासाठी मंत्री विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ लागली. बहुतांश मंत्री आणि अधिकारी एक क्षत्रिय असायचे. वर्णव्यवस्थेमध्ये 4 गट आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. या 4 मधला क्षत्रिय जो गट आहे तो बहुतांश मंत्री किंवा अधिकारी म्हणून राहत असे. भारतातील सामाजिक ऐतिहासिक वाटचालींचे थोडक्यात केलेले कथन तुम्हाला भारतीय समाजाच्या घडणीतील विविध प्रवाह आणि घटक किंवा लोकांची विचारसरणी, लोकांची वर्तन पद्धती, त्यामध्ये प्रभावी ठरणारे घटक याची कल्पना आली असेल. आधुनिक भारतातील विद्यार्थी या नात्याने भारतातील विविध श्रद्धा प्रणाली, रीतिरिवाज, परंपरा, रूढी, त्यानुसार आजही अस्तित्वात असलेल्या पूर्वापार वर्तन पद्धती या सर्वांचे चिकित्सक विश्लेषण करणे आवश्यक आहे. निश्चितच या गोष्टी अखंड टिकून राहण्यामध्ये समाज जीवनाच्या पठडीचे पिढी दर पिढी होणारे संक्रमण महत्त्वाचे. रूढी, परंपरा, रीतिरिवाज याचे अखंडित्व का आणि कसे टिकून राहते हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थातच संमिश्र आणि गुंतागुंतीचे स्वरूप असलेल्या संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वत्र आणि सर्व काळी एकसुरी असणे शक्य नसते. उलट त्यामध्ये परस्पर विरोधी आणि संघर्षमूलक कल्पना प्रचलित असणे हा त्या संस्कृतीचा अंगभूत गुणधर्म असतो. परंतु या गुणधर्मामुळे निर्माण झालेली विविधता आणि गुंतागुंत या संस्कृतीचे सौंदर्य वाढवणारे असतात. अशा संस्कृतीचे वास्तव्य समजून घेण्यासाठी एकाच सरधोपट मार्गाचा अवलंब करता येत नाही. ही गोष्ट थोडी अवघड वाटली तरी ती लक्षात घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिक घडामोडी आणि त्यामुळे अनेकदा निर्माण झाली अस्थिर परिस्थिती आणि त्यातील अनेक स्तरावरील गुंतागुंत सत्याच्या मार्गानं, वास्तविक मार्गानं किंवा यथार्थपणे समजून घेणारा दृष्टिकोन विकसित होणे याला समाजशास्त्रीय चिंतन असे म्हणता येईल. आता आपणास यातलं काय समजलं, किती समजलं, आपली प्रगती किती झाली हे तपासून पाहायचं आहे. त्यासाठी तुमची प्रगती तपासून पहा हा मुद्दा पुस्तकात दिला. त्यात काही प्रश्न दिलेत. पूर्ववैदिक काळातील शिक्षण पद्धती कशी होती? मागील भागामध्ये आपण जे पाहिलं ते पुन्हा ऐका. त्यातून पूर्ववैदिक काळातील शिक्षण पद्धती कशी होती ती लिहा, शोधा. उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांचा घसरलेला दर्जा किंवा स्त्रियांच्या घसरलेल्या सामाजिक स्थानाची 2 लक्षणं लिहायची. उत्तर वैदिक कालखंड काढायचा तेव्हा स्त्रियांचा दर्जा कसा होता ही 2 लक्षणं लिहायची. आणि तिसरा प्रश्न, मध्ययुगीन भारतीय समाजाची कोणती 2 वैशिष्ट्ये सांगायची. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा भाग क्रमांक 5 इथंच थांबतोय. धन्यवाद.